अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठविता महापुण्यराशी, नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. महाराज, आजपासून आपला अध्याय 8वा सुरू होतोय. ब्रह्माक्षर निर्देश योग. श्री गणेशाय नमः. मग अर्जुने म्हणितले, हा हो जी अवधारिले, जे म्या पुसिले ते निरूपिजो. सांगा कवण ते ब्रह्म, कासया नाम कर्म, अथवा अध्यात्म काय म्हणिपे. अधिभूत ते कैसे, एत अधिदैव ते कवण असे. हे उघड मी परियसे ऐसे बोला. महाराज, मागील अध्यायात आपण प्रकृतीचं कोडं उलगडून सांगताना भगवंतानी देह कसा बनला आहे, पंचमहाभूतांचं आणि परब्रह्माचं हे मिश्रण कसं काम करतं, चैतन्य म्हणजे काय, महाराज भक्त कसा असावा, कोणकोणत्या प्रकारचे भक्त असतात, आणि देव ही संकल्पना विज्ञानयोगामध्ये भगवंतानी बऱ्यापैकी उलगडून सांगितली. ज्ञानी भक्त भगवंताला आवडतात, पण ज्ञानीसुद्धा या संसारात कसे अडकतात या सगळ्याचं संपूर्ण वर्णन भगवंतानी वेगवेगळ्या रूपातून मांडलं. त्यासाठी त्यांनी अहंकाराचं लग्न या देहाबरोबर झाल्यानंतर एक इच्छा उत्पन्न झाली, इच्छा ही कुमारी झाली. मग तिचं लग्न द्वेषाशी झालं, मग द्वंद्व मोह निर्माण झाला, आणि मग विकृतीच्या अधीन होऊन हा ज्ञानी असला काय, हा भक्त असला काय, हा उत्तम पुरुष असला काय, हा अत्यंत रसातळाला गेला. आणि रसातळाला गेल्यानंतर मला त्याला नष्ट करावं लागलं. हे भगवंताचं विधान आहे. माझ्याशिवाय या जगात कशाचंच अस्तित्व नाही, हे भगवंतानी या विज्ञान युगामध्ये आपल्याला समजावून सांगितलं आहे. प्रत्यक्ष भगवंत, त्याचं अस्तित्व आणि या देहाचं अस्तित्व या सगळ्याविषयीची कल्पना प्रकृतीच्या कोडं उलगडण्यामध्ये विज्ञान युगामध्ये भगवंताने आपल्याला सांगितली. अर्जुनाचं आणि भगवंताचं एक नातं तिथे निर्माण झालं. त्या नात्याला प्रथम मित्र सखा असं रूप होतं म्हणा. त्याच्यानंतर हळूहळू उपदेश करता, म्हणजे एक मित्रत्वाच्या नात्याने उपदेश करणारा म्हणून मोठा मित्र, मोठा भाऊ असं नातं तयार झालं. आणि आता या 7व्या अध्यायाच्या शेवटी श्री गुरुचं आणि शिष्याचं नातं तयार झालं. प्रत्यक्ष अर्जुनाने श्री गुरुत्व भगवंताचं, श्रीकृष्णाचं मान्य केलं आहे. आणि श्री गुरुत्व मान्य करताना श्री गुरुला कसं विचारावं याची एक मर्यादा, एक विशेषतः विचारण्याची पद्धत अर्जुनाने तिथे मांडली, सांगितली. आणि माऊलींनी ओव्यातून आपल्याला ती संपूर्णपणे त्याचं उकलन केलं. अध्याय संपल्यानंतरसुद्धा 30 ओव्या त्याच्यासाठी माऊलींनी लिहिल्या. कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्याला ज्ञान प्राप्त झालं म्हणून 7व्या अध्यायानंतर अर्जुन रथावर जाऊन बसला नाही आणि सांगितलं नाही श्रीकृष्णाला, सांग मला उरलेली गीता. अर्जुन तिथेच हात जोडून, भगवंतच रथावर आहेत, अर्जुन आहे त्याच ठिकाणी गुडघ्यावर हात जोडून आता भगवंताकडे याचना करतोय, श्री गुरूंकडे याचना करतोय. श्री गुरूंना विचारताना आपल्याकडे असलेलं ज्ञान याची कोणतीही पुसटशीसुद्धा मिजास किंवा माज किंवा असलेलं कुठलंही ज्ञानाबद्दलचं यत्किंचितही त्याचा अभिमान हा श्री गुरूंसमोर नसावा, हे अर्जुनाच्या विचारण्यातून आपल्याला दिसतं. म्हणून अर्जुन म्हणितले, हा हो जी अवधारल्या. हा हो, पुढचा शब्द काय, हो, अरे नाही, हो जी, गुरुला वंदन करण्यासाठी आहे. हा हो जी, हो देवा, मोठेपण दिलेलं आहे श्री गुरुला. आणि जी, हो, तुम्ही म्हणता ना
तसंच आहे, जी कोणाला लावतात? कोणत्याही प्रतिष्ठित व्यक्तीला, ज्याला आपल्याला संबोधित करायचं आहे, जी आपल्यापेक्षा मानाने वयाने सगळ्यांनी मोठी आहे, तिला जी हे उपपद लावून आपण ज्यावेळेला बोलतो, त्या नावापुढे आपण हे जी उपपद लावतो. तसं अर्जुनाने हे जी उपपद लावले, हा हो जी अवधारिले. माऊलींनी ते मांडताना तसं मांडलं. माऊलींच्या शब्दांची जी रचना आहे ना, प्रत्येक शब्दाला रचना करताना काहीतरी अर्थ आहे. माऊलींनी लिहिलेला जो शब्द, त्या शब्दाच्या मागची भूमिका ही जर तुम्हाला कळली ना, तर तुम्हाला समजेल की ज्ञानेश्वरीचं प्रत्येक शब्दाचं वापराचं महात्म्य काय. हां, ठीक आहे, तुम्ही मला जे सांगताय ना ते मला बऱ्यापैकी समजते. हो, अहो जी, अहो श्रीकृष्णजी, भगवंतजी, अवधारिले, जे तुम्ही मला सांगितलं ना, जे म्या पुसिले, जे मी विचारलं, तुम्ही जे सांगितलं, हा हो जी अवधारिले, जे म्या पुसिले ते निरुपजो. जे जे तुम्ही आत्तापर्यंत सांगितलं त्याच्यावर जे मी तुम्हाला आत्तापर्यंत विचारलं आहे ना महाराज, अहो जी देवा, अहो श्रीकृष्णजी, जे जे मी तुम्हाला आत्तापर्यंत विचारले, जे तुम्ही सांगितलं त्याच्यावर मी जे तुम्हाला विचारले ते निरूपिजो, ते मला सांगावं. मी जे विचारले त्याचं मला उत्तर द्यावं. माझे जे प्रश्न आहेत त्याचं निरसन करावं. सांगा कवण ते ब्रह्म. आता प्रश्न आहे, पहिले गुरुला सन्मान देऊन मी जे विचारीन ते मला सांगा महाराज. मी जे तुम्हाला विचारतोय, मी जे तुम्हाला प्रश्न विचारणार आहे किंवा मी आत्तापर्यंत जे तुम्हाला विचारले ते मला विस्तृत करून सांगा, मला समजेल अशा भाषेत सांगा. सांगा कवण ते ब्रह्म. सांगा देवा, ते ब्रह्म म्हणजे काय? कासया नाम कर्म. कशाचं नाव कर्म आहे? अथवा अध्यात्म. अध्यात्म कशाला म्हणतात? काय म्हणिपे. कशाला अध्यात्म म्हणतात ते सांगा. अध्यात्म म्हणजे काय? अधिभूत ते कैसे. अधिभूत म्हणजे काय? एत अधिदेव ते कवण असे. अधिदेव कोणता असतो, कसं असतं? हे उघड मी परियेसे ऐसे बोला. हे मला समजेल ना देवा. हो श्रीकृष्णजी, हे मला समजेल ना अशा पद्धतीत मला सांगा, अशा शब्दांमध्ये सांगा. श्री गुरुजी, हे मला सांगताना जे शब्द आपण वापरणार आहात ते मला समजतील, माझ्या बुद्धीला ज्याचं आकलन होईल अशा शब्दात मला सांगा. काय विचारण्याची पद्धत आहे बघा अर्जुनाची. आणि माऊलींनी ते विस्तृत करून सांगितलं आहे मागच्या प्रवचनाच्या आपल्या शेवटच्या अध्यायातल्या, म्हणजे 7व्या अध्यायाच्या शेवटच्या टप्प्यात. म्हणून कोणतीही ओवी ओलांडून जायची नाही. प्रत्येक अध्याय एकमेकाला संलग्न आहे, लिखित आहे, जोडलेला आहे. माऊलींनी जे शेवटच्या टप्प्यात जे सांगितलं आहे ना ते अत्यंत महत्त्वाचं आहे. मी ज्या वेळेला एखाद्याला ज्ञान देतो, ज्यावेळेला मला समजतं, त्यावेळेला मी ज्यावेळेला एखाद्याला ज्ञान सांगीन त्यावेळेला माझी भाषा त्याला समजेल अशा त्याच्या पातळीवरती जाऊन मी त्याला समजावलं पाहिजे. माझ्याकडे विद्वत्ता असून उपयोग नाही. तुमच्याकडे असलेल्या विद्वत्तेचं प्रदर्शन मांडणं हे तुमच्या ज्ञानाचं, विद्वत्तेचं प्रतीक किंवा त्याचा अभिमान बाळगणं हे तुमच्या गोष्टीसाठी उपयुक्त नाही. उपभोगणं यापेक्षा ते समोरच्याला उपयुक्त असणं असं बोलणं, म्हणजे विद्वत्तेचं प्रदर्शन मांडायचं नाही. माऊलींनी सज्जड दम दिला आहे आमच्यासारख्यांना. जे कोणी हे कीर्तन प्रवचन करतील त्यांना हा एक सज्जड दम माऊलींचा आहे. अशा भाषेत समोरच्याला सांगा, त्याच्या पातळीवर जाऊन सांगा. तुमची विद्वत्ता प्रगट करू नका. तुमच्या विद्वत्ता सांगण्यासाठी किंवा तुमची खोटी प्रतिष्ठा दाखवण्यासाठी म्हणून प्रवचन कीर्तन नाही. त्याला समजावण्यासाठी, समजेल अशी उदाहरणं त्याला देऊन, समजेल अशा भाषेत त्याला सांगण्यासाठी तुम्हाला हे मी दिलेलं आहे. जे ज्ञान मी तुम्हाला दिलं आहे, जे ज्ञान मी तुमच्या मुखाकरवी इतरांना सांगतोय ते इतक्याच कारणासाठी आहे का त्यांना ते समजावं. तुझी भूमिका, तुझं सांगणं, तुझं कर्तव्य
त्यांना सांगणं इतकंच आहे, तुझं निमित्त त्यांना सांगणं इतकंच आहे महाराज. हे फार महत्त्वाचं आहे. हे प्रत्येक प्रवचनकारांनी लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे. अक्षरांचा सुंदर मेळावा निर्माण केल्यानंतर त्यात सुंदर उपमांचा असलेला एक खजिना ओतावा. सुंदर ज्ञान सुंदर शब्दार्थामध्ये समोर मांडावं. जसं जेवण आपण एखाद्याला देतो, जसं जेवण आपण एक ताटामध्ये एक रचनात्मक पद्धतीने मांडतो, त्याला जे जे आवडेल, त्याला जसं जसं आवडेल त्या पद्धतीने एक ताट वाढतो आणि त्याला चौरस आहार देतो. तसा शब्दांचा हा चौरस आहार या ज्ञानरूपी या अन्नप्रसाद देताना तुम्हाला करता आला पाहिजे. माझ्याकडे विद्वत्ता आहे हे जाहीर करण्यासाठी मोठमोठे जड शब्द वापरून समोरच्याला भांबावून सोडणं ही प्रवचनकाराची किंवा कीर्तनकाराची ही भूमिका नसावी. हे माऊलींची ओव्यातलं हे आपल्याला त्या ओव्या जर नीट तुम्ही जर विचारात घेतल्या ना, तर हे आम्हाला दिलेलं ज्ञान आहे, आम्हाला दिलेली एक चपराक आहे किंवा सज्जड दम आहे की तुम्ही असंच वागलं पाहिजे, तुम्ही असंच सांगितलं पाहिजे की जे समोरच्याला उत्तम भाषेत आनंदाने रसग्रहित करता येईल. इतका सुंदर अक्षरांचा मेळावा तुम्ही निर्माण केला पाहिजे. इतकी सुंदर अक्षरं, सुंदर उदाहरणं, सुंदर उपमा तुम्ही दिल्या पाहिजेत. महाराज खूप सुंदर रचना आहे माऊलींची. हा हो जी अवधारिले, किती सुंदर शब्द आहे महाराज. हो हो देवा, हे कृष्णजी, अहो देवा, हे कृष्णजी, तुम्ही जे मला सांगणार आहात, जे मी तुम्हाला विचारले ते आता मला सांगा. सांगा कवण ते ब्रह्म, ते ब्रह्म म्हणजे काय, कासया नाम कर्म. हे अर्जुन विचारतोय भगवंताला. भगवंत त्या रथामध्ये बसतायत, अर्जुनाकडे बघतायत. अर्जुनाचा तो चेहऱ्यावरचा आनंद, अर्जुनाच्या चेहऱ्यावर असलेलं ते ज्ञान ग्रहण करण्याचं जे सामर्थ्य, त्याचं तेज भगवंताला सुखावत आहे. भगवंताच्या मनामध्ये आपण केलेल्या 7 अध्यायाचं दिलेलं ज्ञान हे आज परावर्तित होताना ज्यावेळेला भगवंतांना दिसतंय, त्यावेळेला भगवंत आनंदित झालेत. चेहऱ्यावरती एक विलक्षण आनंदाची एक लकीर भगवंताच्या चेहऱ्यावर आहे. आणि मग भगवंत त्या सगळ्या प्रश्नाला अर्जुनाच्या कशी उत्तरं देत आहेत, त्या उत्तराची जी पुढची ओवी आहे ती फार सुंदर आहे. देवा अधियज्ञ तो काही कवण पा ये देही. देवा अधियज्ञ म्हणजे तो काय, कवण पा ये देही. अनुमानासी काही दिठी न मरे. आणि नियता अंतःकरणी तू जाणे जशी देह प्रयाणी. हे कैसेनी हे शारंग पाणी परियसा. हे शेवटच्या क्षणाला तुम्हाला अंतःकरणात एकदा आतमध्ये घेतलं ना देवा, जर आतमध्ये घेतलं तर ते या देहामध्ये तुम्ही आहात हे आम्ही ओळखायचं कसं. तो अधियज्ञ म्हणजे काय, तुम्हाला ओळखता येतं. ती रीत कोणती, या देहात तुम्ही असताना तुमचा अनुभव घेता येतो, ती पद्धत कोणती. माऊलींनी एक सुंदर ओवी इथे टाकली. देखा धवळारी चिंतामणीचा, जरी पहुडला होय देवाचा, तरी वोसडतानाही बोलू तयाचा सोपून वचे. चिंतामणीच्या देवळात एखादा चांगला, म्हणजे ज्याचं दैव चांगलं आहे म्हणा, जो नियतीने चांगला आहे म्हणा, त्याने झोपेत जरी काही मागितलं ना, झोपेत जरी त्यांनी कोणती गोष्ट आपल्याला हवी म्हणून त्याचं भगवंताकडे याचना जरी केली, त्यांनी अगदी झोपेत स्वप्नात जरी बरळला ना, तरी त्याची ती इच्छा महाराज पूर्ण होते. तो मानसिक दृष्टीने तो भगवंताच्या संपूर्ण आत्मरूपाशी समर्पित झालेला असा जो माणूस आहे,
तो चिंतामणीच्या देवळात झोपला असताना सहज जरी बरळून गेला तरी ती इच्छा त्याची पूर्ण होते. त्याचप्रमाणे तैसे अर्जुनाची या बोलासवे, आले तेची म्हणितले देवे, ते परियसे गा बरवे जे पुसले तुवा. अर्जुनाला भगवंत काय म्हणाले त्याचं वाक्य नीट माऊलीने जे ओवीतून मांडलंय ना ते खूप सुंदर आहे महाराज. तैसे अर्जुनाची या बोलासवे, अर्जुन हे बोलल्यानंतर, बोलल्या क्षणी, बोलल्यानंतर म्हणजे बोलणं त्याचं पूर्ण होतं न होतं तोच. आले तेची म्हणितले देवी, ते परियसे गा बरवे जे पुसले तुवा. तू जे काही विचारलेस ना अर्जुना, भगवंताच्या चेहऱ्यावरती अत्यंत सुंदर आणि विचारलेल्या प्रश्नांना किती छान उत्तरं देता येतील असा महाराज भाव आहे. श्री गुरुच्या भूमिकेत असलेले प्रत्यक्ष भगवंत श्रीकृष्ण, पायाशी बसलेला शिष्य अर्जुन, या दोघांच्या या नात्याचं आता वर्णन माऊलींनी जे केलं आहे ना ते शब्द बघा. ते परियसे गा बरवे जे पुसले बरवे, परियसे गा बरवे. अरे अगदी तू जे विचारलंस ना ते मी तुला सांगतोय आता. नीट ऐक, शांतपणे ऐक, लक्ष देऊन ऐक. किरीटी कामधेनूचा पाडा, वरी कल्पतरूचा आहे मांदुडा, म्हणून या मनोरथ सिद्धीची चाडा तो नवल नोहे. सर्व हेतू प्रत्यक्ष कामधेनूचा पाडा इथे म्हटलं आहे. किरीटी कामधेनूचा पाडा, वरी कल्पतरूचा आहे मांदळ. प्रत्यक्ष घरामध्ये समजा कामधेनू आहे, समजा कल्पतरू आहे म्हणा तुमच्या इथे. कल्पतरू असलेल्या झाडांच्या बगीच्यामध्ये तुम्ही आहात, त्याच्यात तुमचं घर आहे म्हणा, किंवा तुमच्या घरावरती त्याचा मांडव आहे म्हणा कल्पतरूंचा. म्हणजे घराच्या चारी बाजूला आहे आणि जे घर आहे ना त्या घराच्या ह्याच्यामध्ये प्रत्यक्ष कामधेनू त्या गोठ्यामध्ये बांधलेल्या, असा गोठा आहे त्या घरामध्ये लागून. त्या घरामध्ये कामधेनू आहे, ज्याच्या घरावरती मांडव किंवा त्याच्या घराच्या आजूबाजूला हे कल्पतरूंचा सगळा बांधोडा, म्हणजे संपूर्ण या कल्पतरूंचं बेट म्हणा, आजूबाजूला कल्पतरूंची झाडं म्हणा, मांडव म्हणा, असं तिथे आहे. म्हणून मनोरथ सिद्धीची या चाडा तो नवल. त्या प्रत्येक मनोरथ त्याचं पूर्ण होतं. त्या प्रत्येक मनोरथ त्याचे जे जे मागणं होईल ते पूर्ण होणार आहे. कामधेनू आणि कल्पतरू दोन्ही तिथे जर असतील तर प्रत्येक मनोरथ त्याचं पूर्ण होणार आहे. त्यात नवल ते काय, आश्चर्य ते काय. आता हे कशासाठी वापरलं आहे, याचा उपयोग काय, हे मी सांगतो आपल्याला. पुढची एक ओवी घ्या म्हणजे तुम्हाला या ओवीचा अर्थ लागेल. कृष्ण कोपोनी जासी मारी, तो पावे पर ब्रह्म साक्षात्कारी, मा कृपेने उपदेश करी, तो कैसा परीन पविल. अरे ज्याला कृष्ण, प्रत्यक्ष कृष्ण ज्याला ठार मारतो तो सुद्धा ब्रह्मज्ञान प्राप्त झालेला पुरुष म्हणून जन्माला येतो, ब्रह्मज्ञानी म्हणून जन्माला येतो. ज्याला कृष्णाने मारले तो प्रत्येक जण ब्रह्मज्ञानी म्हणून पुढच्या जन्मी पुनर्जीवित म्हणून जन्माला येतो. मग ज्याच्यावरती प्रत्यक्ष भगवंताची कृपा आहे, ज्याने उपदेश भगवंतानी ज्याला केला आहे, त्याला काय पावणार नाही, त्याला काय मिळणार नाही, त्याचं काय साध्य होणार नाही. महाराज या सगळ्याचा उपयोग आणि अर्थ तुमच्या सद्य जीवनाशी निगडीत जर तुम्ही लावलात तर तुम्हाला कळेल. विचारण्याची पद्धत ही तुमच्या आईवडिलांच्या संदर्भात तुम्हाला सांगते. पहिले गुरु तुमचे ते आहेत. आईवरती कोणतीही गोष्ट बोलताना प्रत्यक्षामध्ये आजच्या काळामध्ये जी मुलं जास्तीत जास्त मोबाईल किंवा याच्या सानिध्यात आहेत, आईच्या अंगावर सहजगत्या खेचकतात. कोणतीही गोष्ट आईशी किंवा वडिलांशी बोलताना तुला काय कळतंय का यातलं म्हणून अगदी सहज बोलून जातात.
प्रत्यक्ष श्री गुरुशी बोलताना मर्यादाच असली पाहिजे. हा जो भगवंताचा माऊलींनी सांगितलेला पायंडा, या पायंडा मोडला जातो. संस्कार ज्ञानेश्वरीचे नसल्यामुळे आईवरतीने वडिलांवरती खेकसणं, हा जो गुण, त्या अवगुण म्हणा, त्या मुलांच्यात आलेला आहे ना, त्याला जबाबदार आपण आहोत. ज्ञानेश्वरी आपण आपल्या कुटुंबातच सांगितली नाही, आपण हद्दपार केली, ज्यामुळे आपल्या मुलांवरती ते संस्कार झाले नाहीत. माऊलींनी श्री गुरूंशी बोलताना हा हो हो हा जी हा हो अहो, आईशी बोलताना, वडिलांशी बोलताना अहो हा शब्दोच्चार नाही, एकेरी वडिलांशी बोलताना, आईशी बोलताना जी नाही, आई सन्मान नाही, तुला अक्कल आहे का, तुला समजतं का, तुला काहीच कळत नाही, तू कशाला हात लावते, या सगळ्या गोष्टींचा जो विचार आहे वडिलांच्या बाबतीत, वडिलांची अक्कल काढणे, आईची अक्कल काढणे, आपल्या गुरुसमान असलेल्या व्यक्तीची हेटाळणी करणे, त्याचा उपमर्द करणे, त्याचा अपमान करणे, हे सगळे अवगुण आहेत, हे दुर्गुण आहेत. आणि हे दुर्गुण तुम्हाला आजच्या पिढीमध्ये सतत बघायला मिळतात, समोर बघायला मिळतात. तुम्हाला त्या मुलाच्या तोंडून समोरच्या असलेल्या वयस्कर व्यक्तीच्या बद्दलचा अपमान हा वारंवार होताना दिसतो. सन्मानजनक शब्द त्याच्या मुखातून येत नाहीत, ज्ञानेश्वरीचे संस्कार नाहीत. मी कोणाला विचारतोय, मी काय विचारतोय, विचारण्याची पद्धत कशी असावी, हे ज्ञानेश्वरी शिकवते, माऊली शिकवतात. शिकण्याची जी भाषा आहे ही ज्ञानेश्वरी आहे. हा गुरुग्रंथ आहे महाराज. हा गुरुग्रंथ तुमच्यासाठी निर्माण केला आहे, तुमच्या संपूर्ण पिढीजात वारशाला देण्यासाठी निर्माण केला आहे. हे कळलं नाही, त्या ठिकाणी आपल्या दोन संस्कृतीमध्ये एक तफावत आली आहे. आजची पिढी वेगळ्या मार्गाने आहे, आपण वेगळ्या मार्गाने आहोत. या पिढीवरती ज्ञानेश्वरीचे संस्कार करण्याची वेळ आहे असं म्हणण्याची वेळसुद्धा आता निघून जात चालली आहे का काय, असं म्हणायची पाळी आली आहे. अट्टाहास तुम्हाला आम्हाला करावा लागेल. अर्जुनाने विचारलंय, विचारताना असलेलं श्री गुरुच्या बद्दलचं असलेलं त्याचं मत, त्याचं असलेली विचारण्याची पद्धत, उठून रथात नाही गेलेला, भगवंताच्या पायाशीच बसला आहे. मला नाही तर 7 अध्याय झाले, मला सगळं ज्ञान आलं, मला सर्व समजलं, पुढची गीता संपणार. पुढची गीता सांगितली नसती जर अर्जुन म्हणाला असता की मला सगळं समजलं. नाही, मला समजलेलं नाही, देवा तू मला सांग, ही म्हणण्याची जी भाषा अर्जुनाची आहे, त्यामुळे गीता पुढे जाते. त्यामुळे गीता भगवंताला सांगावी लागते. भगवंताला जरी इच्छा नसली तरी भगवंताला ती सांगावी लागली आहे, कारण त्याच्या मनावरचा भाव, अर्जुनाच्या मनातला भक्तिभाव, अर्जुनाची विचारण्याची पद्धत आणि श्री गुरुचं असलेलं भगवंताचं रूप, भगवंताला श्री गुरुच्या रूपातून ते सांगावं लागतं. आईचा मान देणं, वडिलांचा मान राखणं, वडीलधारी माणसांचा मान राखणं, हे तुम्ही या ज्ञानेश्वरीतून शिकावं. म्हणून महाराज या माऊलींनी मांडलेल्या ओव्यांचा हा सगळा अट्टास आहे. कामधेनू, कल्पतरू हे तुमचे आईवडील आहेत. ही कामधेनू आई आहे, कल्पतरू तुमचा हा पिता आहे. या दोघांच्या सानिध्यात तुम्ही असल्यानंतर तुमची प्रत्येक गोष्ट पूर्ण होते, प्रत्येक हट्ट तुमचा पूर्ण होतो. नंतर तुम्ही कामधेनूला मारता, नंतर तुम्ही कामधेनूला हुसकवून लावता, नंतर तुम्ही कल्पतरूचा मांडव तोडता. नंतर तुम्हाला कसं हो भगवंताच्याकडून काही मिळेल? हा कामधेनू ही आई आणि कल्पतरूचा मांडव म्हणजे प्रत्यक्ष आपला पिता. महाराज उदाहरणं दिली आहेत ना, सांगड आपल्याशी घालण्याचा प्रयत्न करा. असं ज्याच्याकडे आहे ना, मग भगवंताने त्याच्यावरती जरी कोपला तरी जर तो त्यातून जर ब्रह्मज्ञानी निर्माण होणार असेल, तर एखादी चूक घडली ना, तर या 2 गोष्टी जर तुमच्याकडे असतील, कामधेनूसारखी आई आणि भगवंतासारखा हा कल्पतरूसारखा तुमचा पिता आणि भगवंताचा असलेला आशीर्वाद,
महाराज हे तुम्हाला चांगल्याच ठिकाणी चांगल्याच रूपात पुनर्जन्माला घालणार आहे, पुनर्जीवित करणार आहेत. चांगला जन्म वाटायला येण्यासाठी आई वडील हे कामधेनू आणि कल्पतरूचे तुमची ही रूपक आहेत, उपमा आहे महाराज. फार सुंदर ही ब्रह्माक्षर निर्देश योग आहे. थोडा गहन आहे, विचार करायला लावणार आहे. पूर्वजन्म आणि पुनर्जन्म यांच्यामध्ये असलेलं जीवन तुम्हाला पुनर्जन्माचा पण विचार करायला लावतंय, पूर्वजन्माचा पण विचार करायला लावते. तुमच्यावर संस्कार करणारा हा ब्रह्माक्षर निर्देश योग आहे. खूप सुंदर हा अध्याय आहे. खरं तर हा अध्याय हा सलग जावा अशीच माझी इच्छा आहे. प्रयत्न असा आहे की तुम्ही हा अध्याय सातत्याने सतत सलगतेने ऐकावा आणि प्रत्येक गोष्ट एक प्रवचन झाल्यानंतर ज्ञानेश्वरीतल्या त्या ओव्या घेऊन तुम्ही तो विचार करावा आणि तो विचार सद्यस्थितीमध्ये आपल्या जीवनामध्ये कुठे त्या गोष्टीचा उपयोग होईल याचा विचार करावा. तुमच्यामध्ये असलेल्या त्या म्हणजे आपण म्हणतोय ती विनम्रता असेल, आदरयुक्त सन्मान देण्याची पद्धत असेल, ही तुमची माऊलींच्या या शब्दांसारखी जर झाली तर या अध्यायाची सुरुवात तुम्हाला समजली असं म्हणता येईल. 7वा अध्याय तुम्हाला श्री गुरुचं रूप समजावण्यासाठी, त्याला बोलण्यासाठी जसं तुम्हाला प्रेरित करतो आणि तुम्हाला समजावून सांगतो असं बोलावं. तुमच्या वाणीवरती ती विनम्रता आणि आदरयुक्त शब्द तुमच्या मुखातनं यायला जर सुरुवात झाली तर अध्यायाची सुरुवात आणि 7व्या अध्यायाचा शेवट दोन्ही गोष्टीत तुम्ही आत्मसात केल्या असं म्हणता येईल. महाराज प्रयत्न करा. आजचं प्रवचन महाराज पुढे वाढवावं असं मला वाटते, परंतु तुर्तास थांबतो. पुढच्या प्रवचनात नक्की भेटू महाराज. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.